मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा प्रकरणात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी निकाल दिला। हा खटला जयदीप मोहिते अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोलापूर यांच्या न्यायालयासमोर चालवण्यात आला। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एस कॅतम यांनी प्रभावी युक्तिवाद केला। या प्रकरणात रमेश संगप्पा वाघमारे, प्रकाश संगप्पा वाघमारे दोघेही राहणार मड्डीवस्ती, मंद्रुप तालुका, दक्षिण सोलापूर यांना न्यायालयाने दोषी ठरवले। न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनुसार भारतीय दंडविधान कलम 394 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी 10,000 रुपये दंड, भारतीय दंडविधान कलम 353 अन्वये 1 वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी 5,000 रुपये दंड, भारतीय दंडविधान कलम 341 अन्वये 1 आठवडा साधी कैद किंवा 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत। न्यायालयाने आरोपींना पूर्वी भोगलेल्या कोठडी कालावधीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत। या खटल्यात आरोपी विजय बिरप्पा हजारे पुट्टालप्पा उर्फ भीमराव कांबळे यांची भारतीय दंडविधान 394, 353, 341, 504, 506 सह 34 अंतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यांना मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच जप्त केलेली MH13 CZ 9750 क्रमांकाची दुचाकी मूळ मालकास परत देण्याचे, मोबाईल व डायरी हे मुद्देमाल फिर्यादीस परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास PSI गणेश पिंगुवाले यांनी केला। मार्गदर्शन संकेत देवळेकर व API मनोज पवार यांनी केले। कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ग्रेड PSI विजयकुमार जाधव, ग्रेड PSI प्रिया जाधव तर कोर्ट पैरवी कामकाज महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली।